नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर TY.BCom, विपणन व्यवस्थापन पेपर क्रमांक 2, प्रकरण क्रमांक 4, विपणन व्यूहरचना याला आपण सुरुवात केली होती. मागील लेक्चरमध्ये आपण व्यूहरचनेची प्रस्तावना, संकल्पना, अर्थ आणि व्याख्या यांचा अभ्यास केला होता. पुढील मुद्दा आपला आहे विपणन व्यूहरचना. तसं जर बघितलं तर मागे जे आपण व्यूहरचना हा जो पाठ बघितला याचा संबंध देखील विपणन व्यूहरचनेबरोबरच आहे, परंतु पुढे विपणनासंदर्भातील ज्या व्यूहरचना आहे याचा विस्तृत अर्थ या संकल्पनांमधून दिलेला आहे. संस्थेची आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक परिपूर्ण व उत्कृष्ट साधन म्हणजे विपणन व्यूहरचना होय. विपणनाचे उद्दिष्ट संस्थेला कोठे जावायचे आहे ते सांगतात. विपणन व्यूहरचना तेथे जाण्यासाठी आराखडा मिळेल अशा रीतीने विपणन व्यूहरचना ही उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य करावयाचे साधन आहे. तसेच ते बाजारपेठेतील संस्थेचे स्पर्धात्मक साधन आहे. प्रत्येक नियंत्रण करता येण्यासारख्या उत्पादनाच्या किमती निश्चित, वितरण व विकास या गोष्टींकरता व्यूहरचनेद्वारे आपल्या स्थानाला आकार देण्याचं काम व्यवस्थापनाकडून केलं जातं. म्हणजे विपणन व्यूहरचना जी आहे या व्यूहरचनेच्या माध्यमातून विपणनाचा एक आराखडा बनवला जातो आणि या आराखड्याच्या माध्यमातून विपणनाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. तसेच बाजारपेठेमध्ये संस्थेचं जे स्पर्धात्मक जे स्थान आहे या राखण्यासाठीचा प्रयत्नही यामध्ये केला जातो. प्रत्येक नियंत्रण करता येण्यासारख्या उत्पन्नाच्या किमती निश्चिती, वितरण व विकास या गोष्टींकरता व्यूहरचनेद्वारे आपल्या स्थानाला आकार देण्याचं काम व्यवस्थापनाकडून केलं जातं. म्हणजेच विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून जे उच्च व्यवस्थापन जे आहे यामध्ये संस्थेचं जे स्पर्धात्मक स्थान आहे टिकून राहावं, तसेच नियंत्रण करता येण्यासारख्या उत्पन्नाच्या किमती निश्चित राहाव्यात, वितरण व विकास या गोष्टींकरता व्यूहरचनेद्वारा आपल्या स्थानाला आकार देण्याचं काम व्यवस्थापनाकडून केलं जातं. त्यानंतर विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून निश्चित अशा बाजारपेठांमधील जे उद्दिष्ट आहे ते प्राप्त करण्याकरता विपणनाचा जो कार्यक्रम आहे हे विपणन व्यूहरचनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा लक्ष्य नसतं. प्रत्येक संस्था आपली ध्येय प्राप्त करण्यासाठी काही व्यूहरचना आखताना दिसून येते. ही व्यूहरचना आखत असताना विपणनाच्या माध्यमातून ध्येयवादी उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. पुढे विपणन व्यूहरचनेची व्याख्या. व्यूहरचना हा विपणनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. नियोजनाचा निर्णय जो कंपनीचा व्यवसाय निश्चित करतो आणि कंपनी स्वीकारेल ती सर्वसाधारण व्यूहरचना सर्वात अधिक महत्त्वाची असू शकते. म्हणजे व्यूहरचना जो आहे हा विपणनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. नियोजनाचा निर्णय जो कंपनीचा व्यवसाय निश्चित करतो आणि कंपनी स्वीकारेल ती सर्वसाधारण व्यूहरचना सर्वात अधिक महत्त्वाची असू शकेल. दुसरी व्याख्या फिलिप कोटलर यांची आहे. उद्दिष्टे, धोरणे व नियम जे कंपनीच्या विपणनाच्या प्रयत्नावर परिणाम करतात अशांचा एक संच म्हणजे विपणन व्यूहरचना होय. म्हणजे विपणन व्यूहरचनेमध्ये उद्दिष्ट, धोरणे व नियम जे कंपनीच्या प्रयत्नावर परिणाम करतात त्यांचा एक संच किंवा एक आराखडा म्हणजे विपणन व्यूहरचना होय. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे विपणन
व्यूहरचनेचे स्वरूप किंवा आपण त्याला विपणन व्यूहरचनेचे वैशिष्ट्य असं देखील या ठिकाणी म्हणू शकतो की विपणन व्यूहरचना जी आहे या विपणन व्यूहरचनेच्या स्वरूपाच्या माध्यमातून विपणन व्यूहरचना कशा प्रकारची असते ही या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. पहिलं स्वरूप आहे विपणन उद्दिष्टांच्या पूर्ततेचं विपणन व्यूहरचना एक साधन असतं. म्हणजे विपणनाची जी काही उद्दिष्ट असतात ती साध्य करण्यासाठी विपणन व्यूहरचना हा एक महत्त्वाचा भाग आहे किंवा महत्त्वाचं साधन आहे. या साधनाच्या माध्यमातून विपणन व्यूहरचनेची उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न विपणन व्यूहरचनेमध्ये जो आराखडा तयार केला जातो त्या माध्यमातून केले जाते. दुसरं स्वरूप आहे संस्थेला जे पाहिजे अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आराखडा पुरवणं. विपणन व्यूहरचना तयार करत असताना जे विपणनकर्ते आहेत किंवा विपणन व्यवस्थापक जो आहे याला अनेक प्रकारची माहिती लागत असते. यासाठी मागणीचा पूर्व अंदाजा संदर्भातील जे काही नियोजन केलेलं आहे किंवा विशिष्ट बाजारपेठेमध्ये वस्तूची विक्री केल्यानंतर जो काही नफा किंवा आकडेवारी कंपनीकडे उपलब्ध असते ही माहिती विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी विपणन व्यूहरचना जी आहे ही कार्य करत असते. तिसरं स्वरूप आहे बाजारपेठ विभाजन. विपणन व्यूहरचनेचे एक मूलभूत तत्व आहे ते म्हणजे बाजारपेठ विभाजन. बाजारपेठ विभाजन याचा अर्थ वस्तूंची विक्री करण्यासाठी बाजारपेठांचे अनेक गट तयार करणं किंवा गट निर्माण करणं याला आपण विपणन व्यूहरचना आराखडा असं आपण म्हणतो. या आराखड्याच्या माध्यमातून ज्या विभिन्न प्रकारच्या ज्या काही बाजारपेठा असतील या बाजारपेठांचं एक वेगळ्या प्रकारचं नियोजन करून या बाजारपेठांचं विभाजन विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून यामध्ये केलं जातं. चौथं स्वरूप आहे बाजारपेठेचे लक्ष्य साधणे. विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून जी बाजारपेठ आहे या बाजारपेठेला एक उद्दिष्ट म्हणून एक हेतू म्हणून लक्ष्य साधण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. जी बाजारपेठ विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून लक्ष्य केलेली आहे या लक्ष्य बाजारपेठेमध्ये व्यवस्थित मार्गांचा अवलंब करून पोहोचणं हा विपणन व्यूहरचनेचा एक भाग आहे. त्यानंतर पाचवं स्वरूप आहे स्पर्धेला तोंड देता येतं. जे विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये जे विविध प्रकारचे स्पर्धक असतात या स्पर्धकांच्या ज्या विभिन्न प्रकारच्या रचना असतात या रचनांना सामोरं जाणं व जे स्पर्धक आहे या स्पर्धकांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा पुरवण्याचं काम विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून यामध्ये केलं जातं. त्यानंतर पुढील स्वरूप आहे नफा मिळवणं. कुठल्या प्रकारची संघटना असेल मग ती विपणन संघटना असो किंवा ग्राहक संघटना असो या संघटनांच्या माध्यमातून नफा मिळवण्यासाठीची काही ध्येय धोरणं आहेत ती यामध्ये आखली जातात. या माध्यमातून ग्राहक दिष्टित विपणन व्यूहरचना तयार करून मूल्य निर्मिती व कला या माध्यमातून नफा मिळवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. जेणेकरून जी ग्राहकाधिष्ठित जी विपणन व्यूहरचना आहे या ग्राहकाधिष्ठित विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून
ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान प्राप्त करून देणं, म्हणजेच ग्राहकाधिष्ठित विपणन जे आहे, या माध्यमामध्ये जो ग्राहक वर्ग जो आहे, या ग्राहक वर्गाला केंद्रबिंदू मानले जाते आणि या केंद्रबिंदूच्या माध्यमातून जो ग्राहक वर्ग जो आहे, या ग्राहक वर्गाला जास्तीत जास्त समाधान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हा विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून केला जातो. 7वं स्वरूप आहे वितरणांच्या मार्गातून निवड करणं. विपणन व्यूहरचना करत असताना आपली लक्षित वस्तू विशिष्ट बाजारपेठेमध्ये पोहोचवण्यासाठी अनेक प्रकारचे मार्ग विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून उपलब्ध असल्याचे दिसून येते. या मार्गांचा अवलंब करून जो योग्य वितरण मार्ग आपल्या व्यवसाय संस्थेला साजेसा आहे किंवा आपल्या वस्तूचं स्वरूप विपणनच्या माध्यमातून वितरणाचे मार्ग निवडत असताना वस्तूचं स्वरूप कसा आहे, वस्तूचा प्रकार कोणता आहे, यानुसार वितरणाचा मार्ग निवडला जातो. यामध्ये वस्तूची वितरणाची निवड करत असताना अनेक प्रकारचे घटक, यामध्ये किंमत घटक आहे, बाजारपेठ घटक आहे, ग्राहक आहे, उत्पादन घटक आहे, वस्तूचं अवजडपणा, हलकेपणा, असे एक ना अनेक घटक या वितरणावर परिणाम करत असतात. म्हणून योग्य वितरण मार्गाची निवड ही विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून वस्तूच्या वितरण मार्गासाठी केली जाते. नंतर पुढचं स्वरूप आहे किंमत निश्चिती. विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून संस्थेच्या जे काही किंमत निश्चितीची व्यूहरचना आहे, यामध्ये तयार केली जाते. ही व्यूहरचना तयार करत असताना स्पर्धकांचं स्वरूप, स्पर्धकांच्या किमती, स्पर्धकांची बाजारपेठ या सर्व गोष्टींचा विचार करून ग्राहकांना परवडेल व ग्राहक विशिष्ट किमतीला वस्तू घेण्यास तयार असतील, अशा प्रकारची किंमत व्यूहरचना या माध्यमातून तयार केली जाते की जेणेकरून जो ग्राहक वर्ग जो आहे, या ग्राहक वर्गाला किंमत निश्चिती करत असताना विपणन व्यूहरचना ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्यानंतर 9वं स्वरूप आहे ग्राहक मिळवणं व टिकवणं. आजकालच्या बाजारपेठांमध्ये ग्राहक मिळतात, वस्तूंना ग्राहक सहजपणे प्राप्त होतात, परंतु हे ग्राहक टिकवणं आणि नवीन ग्राहक मिळवणं ही व्यावसायिकांची सगळ्यात मोठी सचोटी आहे. विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे ग्राहक वर्ग जे आहे, या ग्राहक वर्गांना प्राप्त करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो, जेणेकरून ग्राहक मिळवल्यानंतर या ग्राहकांना आपल्याच वस्तू व सेवांची सवय निर्माण होईल व ग्राहक पुन्हा पुन्हा आपल्याच वस्तूंची खरेदी करतील. अशा प्रकारचे धोरण विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून आखण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. त्यानंतर 10वं स्वरूप आहे उत्पादन किंवा सेवेच्या आराखड्यामध्ये योग्य ते फेरबदल करणं. यामध्ये विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून जेव्हा उत्पादन किंवा सेवेचा आराखडा तयार केला जातो, यामध्ये जी काही वस्तू आहे, या वस्तूंच्या वैशिष्ट्यानुसार त्या वस्तूवर वेष्टन करणं असेल, ग्राहकांच्या अपेक्षांचा वापर करून निर्णय प्रक्रियेमध्ये बदल करणं असेल, अशा प्रकारचे जर उत्पादन रचनेमध्ये काही फेरफार करण्याची जर परिस्थिती निर्माण जर झाली, तर ती देखील विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो.
म्हणजेच थोडक्यात विपणन व्यूहरचना जी आहे हिचे 10 प्रकारचं स्वरूप या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. यामधून विपणन व्यूहरचना जी आहे ही कशा प्रकारे कार्य करते किंवा विपणन व्यूहरचना कशा प्रकारची असते हे आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणजे विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून जे विभिन्न प्रकारचे जे निर्णय आहे हा घेण्याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. थोडक्यात विपणन व्यूहरचनेच्या स्वरूपावरून असं लक्षात येतं की विपणनाचे विभिन्न उद्दिष्ट जे आहेत ही साध्य करण्यासाठी दीर्घकालीन स्वरूपाची उद्दिष्ट असतात. ती देखील साध्य करण्यासाठी विपणन व्यूहरचना हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक हा उच्च व्यवस्थापनाच्या माध्यमातून तयार केलेला एक सुसूत्रबद्ध असा एक आराखडा असतो. हा आराखडा तयार करत असताना जे ग्राहकधिष्ठित जोपाना जो आहे किंवा ग्राहकांचे समाधान जे आहे यालाही महत्त्व देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. विपणन व्यूहरचना ठरवत असताना ग्राहक वर्गाचे कुठलेही नुकसान होणार नाही. तसेच ग्राहक वर्गाला टिकून ठेवण्याची योजना देखील या विपणन व्यूहरचनेमध्ये आखली जाते. यानंतर पुढील लेक्चरला कंटिन्यू करूया. धन्यवाद.